आजरा नगरपंचायत कुचकामी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काढणार मोर्चा, पाणी पुरवठ्याची बोंब आणि त्यात भर म्हणून की काय भटक्या कुत्र्यांचा हैदोस अशा नागरिकांच्या अनेक समस्या सोडवण्यात आजरा नगरपंचायत कुचकामी ठरली आहे। वारंवार पंचायत प्रशासनाच्या निदर्शनास समस्या आणून देखील प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा गंभीर आरोप करीत प्रशासनाची झोप उडवण्यासाठी शिवसेना उभाटा गट नगरपंचायतीवर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे। उद्याच्या मंगळवारी दिनांक 23 रोजी सकाळी 11:30 वाजता निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। तसे निवेदनही शिवसेना उभाटा गटाने पोलीस स्टेशनला दिले। गेली अनेक महिने आजरा शहरात भटक्या कुत्र्यांनी बालके, शाळकरी मुले, नागरिक तसेच जनावरांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत। नागरिकांची समस्या नगरपंचायत प्रशासनासमोर मांडली आहे, मात्र नगरपंचायत प्रशासन कोणताही ठोस उपाययोजना करताना दिसत नाही। याउलट भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। हे नागरिकांच्या दृष्टीने धोकादायक आहे। शहरामध्ये अनेक वसाहतीमध्ये पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी त्या परिसरातील रस्ते उकरले आहेत, त्यामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे। भारतनगरला तर गेल्या 22 वर्षापासून चिखल नगर म्हणून ओळखले जाते, तर गांधीनगर येथील दरवाजकर कॉलनीत घरापर्यंत रिक्षा न गेल्याने आजारी महिलेला उचलून घेऊन जवळजवळ 100 मीटरपर्यंत गाडीत नेऊन बसवावे लागले। ही बाब म्हणजे तालुक्याला अशोभनीय अशीच आहे। आज सरकार गाव वाड्या जोडण्याची भाषा करत असताना तालुक्याच्या ठिकाणी ही परिस्थिती दयनीय आहे। पाणीपुरवठ्याचा नियोजन शून्य कारभार आहे। या सर्व बाबींचा निषेध करण्यासाठी व याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना उभाटा गटाच्या वतीने मंगळवार दिनांक 23 रोजी आजरा नगरपंचायतीवर मोर्चा आहे। या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख संभाजी पाटील व तालुका अध्यक्ष युवराज पवार हे करीत आहेत। भटकी कुत्री नगरपंचायतीवर नेऊन अधिकाऱ्यांच्या टेबलला बांधणार असल्याचे या निषेध मोर्चाच्या नेतृत्वाने सांगितले। तर आंदोलनाच्या निवेदनावर ओंकार मदळकर, समीर चांद, महेश पाटील, अभिजित मनगुतकर, राजू बंडकर, रोहन गिरी, दयानंद भोपळे, भिकाजी विभूते आदी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत। अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी आजराहून हसन तकीलदार।